हाय हॅलो नमस्कार, मी अश्विनी कुक बाय अश्विनी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण पाहणार आहोत ही भाजी कशाची आहे ते तुम्हाला ओळखता येते की नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। ही भाजी सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी किंवा टिफिनसाठी देखील खूपच छान भाजी आहे। अगदी कमी साहित्यात आणि सोप्या पद्धतीने ही भाजी तयार केलेली आहे आणि ही भाजी पौष्टिक देखील आहे, चविष्ट तर भरपूर आहे। आणि तर चला मग इथे मी रेसिपीला सुरू करते। सर्वात पहिले मी कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि कढईमध्ये टाकलेलं आहे तेल। तेल थोडंसं गरम करायचं आहे आणि तेल गरम झालं की त्यामध्ये घालायचं आहे मोहरी, जिरे आणि मी बारीक चिरलेला कांदा देखील घातलेला आहे। तुम्ही पाहू शकता कांदा टाकले तर आपली भाजी एकच नंबर अशी होते, त्याच्यामुळे कांदा टाकायलाच पाहिजे। आणि मस्त कांदा देखील मस्त ब्राऊन कलरवर परतवून घेणार आहे। कांदा गुलाबी रंगावर परतला की त्याच्यामध्ये तुम्ही टोमॅटो देखील घालू शकता। तर मी देखील घातलेला आहे, थोडंसंच आहे। आणि इथे पाहू शकता मस्त असं गरागरा हलवून घ्यायचं आहे, म्हणजे आपली जी भाजी आहे ना खाण्यासाठी एकच नंबर अशी ही भाजी तयार होते। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी ही भाजी कशाची आहे सर्वात शेवटी सांगणार आहे। तुम्हाला ओळखता आले तर मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा। आणि त्याच्यामध्ये कांदा मस्त परतला की त्याच्यामध्ये मी थोडासा टाकलेला आहे कढीपत्ता। आणि कढीपत्ता टाकला की लगेच त्याच्यामध्ये एक टोमॅटो देखील कट करून घातलेला आहे, पाहू शकता। आणि टोमॅटो मस्त असा ब्राऊन कलरवर टोमॅटो देखील मस्त मऊ शिजेपर्यंत परतणार आहे। आणि याच्यामध्ये लगेच मी घरगुती मसाला म्हणजेच बेडगी मिरचीचा मसाला टाकलेला आहे आणि आपला घरगुती काळा मसाला देखील टाकलेला आहे, पाहू शकता। तुम्ही याच्यामध्ये धने जिरे पूड देखील टाकू शकता, हळद देखील मी याच्यामध्ये टाकलेली आहे पहा। आणि ही भाजी खायला तर एकच नंबर अशी ही भाजी लागते। कोणाकोणाला आवडते ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही देखील ही भाजी कशी करता ते मला लगेच सांगा। तर इथे पाहू शकता मस्त असे धुवून देखील हे मोड आलेले हरभरे किंवा ह्याला तुम्ही छोले देखील बोलू शकता आणि मस्त 2-3 पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि त्याची बनवलेली आहे भाजी। तर मोड आल्यामुळे हे हरभरे किंवा छोले एकच नंबर खायला लागतात। तुम्ही असाच कच्चे देखील ह्याची सुकी भाजी देखील एकच नंबर होते आणि अशी सुकी भाजी तुम्ही टिफिनला देखील देऊन तयार करू शकता। आणि याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ आणि आपल्या गरजेनुसार पाणी टाकणार आहे, पाहू शकता। 1 चम्मच एवढं मीठ टाकलेलं आहे। आणि मी इथं 2च माणसांची भाजी बनवत आहे, त्याच्यामुळे मी पाणी 2च ग्लास किंवा 1.5 ग्लास 2 ग्लास घालायचं, म्हणजे अर्धा ग्लास भाजी शिजायलाच पाणी जातं। तुम्ही असंच टिफिनला जर बनवायचे असेल तर याच्यावरती 5 मिनिट झाकण ठेवायचं आणि नंतर मस्त असे मऊ शिजून घ्यायचे हे हरभरे किंवा छोले। एकच नंबर अशी टिफिनसाठी भाजी होते। तर इथे पाहू शकता मी 2 ग्लास एवढं पाणी घातलेलं आहे आणि हरभरे मस्त मऊ शिजेपर्यंत भाजी शिजवून घेणार आहे। तर कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि माझ्या रेसिपीज कोणाकोणाला आवडतात त्यांनी देखील मला कमेंट नक्कीच करा। आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कुक बाय अश्विनी या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, म्हणजे सर्वात पहिले माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। माझ्या रोजच हटकेबाज अशा रेसिपीज असतात आणि नवनवीन देखील असतात। आणि इथे पाहू शकता मी एकदम ताजी कोथिंबीर आणलेली आहे आणि ही कोथिंबीर मी शेतातलीच घेतलेली आहे डायरेक्ट। याच्यामध्ये मी थोडंसं शेंगदाण्याचा कूट देखील बारीक करून घालणार आहे, ते व्हिडिओमध्ये आहे, तुम्ही पाहत राहा। आणि व्हिडिओ स्किप करून काढलेला आहे, त्याच्यामुळे एकदम 5च मिनिटात ही रेसिपी तयार झालेली आहे। खाण्यासाठी तर एकच नंबर अशी ही भाजी लागते। घरी जर भाजीला काही नसेल तर अशा पद्धतीची भाजी बनवली तर एकच नंबर लागते। आणि आपली ही भाजी गरमागरम चविष्ट आणि पौष्टिक मोड आलेल्या हरभऱ्यांची भाजी तयार होते। आणि इथे पाहू शकता मी शेंगदाण्याचं कूट देखील याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। ही भाजी तुम्ही
पोळी भाकरी किंवा भातासोबत खाऊ शकता किंवा नाश्त्यासोबत देखील ही भाजी, पोह्यासोबत देखील एकच नंबर अशी ही भाजी लागते खाण्यासाठी. तर इथे पाहू शकता शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर आपल्या भाजीला मस्त अशी उकळी काढून घ्यायची आहे आणि थोडा वेळ मीडियम गॅस करून मस्त अशी भाजी 5 मिनिट शिजू द्यायची आहे. म्हणजेच आपले हरभरे शिजले की म्हणायचं आपली भाजी शिजलेली आहे. आणि भाजी खाण्यासाठी तर एकच नंबर अशी ही भाजी लागते. अगदी सोप्या आणि चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी कुकूबाई अश्विनी या यूट्यूब चॅनलला नक्कीच सपोर्ट करा. आणि इथे पाहू शकता आपली भाजी देखील मस्त अशी शिजलेली आहे. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडल्या असतील तर नक्कीच मला फॉलो करा. तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया उद्या. बाय बाय.